मित्रांनो, खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे स्पेसिफिकली स्टुडंट डिमांडवर। खूप मुलांनी क्वेश्चन केला होता की सर आज वाचतोय पण मागचं विसरून जातो, काय करू? सो मित्रांनो, टायटल स्पेशल आहे, रीड लाईक दिस सो नो नीड टू रीड मेनी टाइम्स। आता आपल्याला वेळ कमी, सो असं वाचायचं ना, एकदा वाचलं एकदा अभ्यास केला की बस डोक्यात ते ठेवून द्यायचं, उद्या एक दुसरं घ्यायचं, पण हे मागचं सुद्धा आठवलं पाहिजे, असा अभ्यास करायचा आहे। यासाठी काय काय गोष्टी फॉलो करायच्या, 4-5 गोष्टी सांगतो त्या फॉलो करा, खूप चांगला रिझल्ट येईल। मित्रांनो बघा, पहिला आहे प्रॅक्टिस 2 टाइम्स, म्हणजे 2-3 टाइम्स। काय करतं, आता आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्याच्यात थेरी असते, थेरीमध्ये काही काही मेन पॉइंट्स असतात, अभ्यास करताना ते मेन पॉइंट्स लिहून ठेवायचे। डायग्राम असली ती डायग्राम साईडला काढून ठेवायची, काही फॉर्म्युला असला ते काढून ठेवायचा, बरोबर? हे सगळे पॉइंट्स आले ना, हे सगळे एका शॉर्ट मध्ये काढून ठेवायचे आणि अभ्यास केला, पूर्ण टॉपिक समजून घेतला की डोळे बंद करायचे, एकदा ते आठवून बघायचे। यस, पहिल्यांदा आपल्याला इमॅजिन करायचे सगळे पॉइंट। एकदा तू अभ्यास करताना शॉर्ट शॉर्ट लिहून काढले, डिटेलमध्ये नाही लिहायचं, डिटेलमध्ये बुकमध्ये आहे, तुला शॉर्टमध्ये डायग्राम, मेन पॉइंट्स, मेन शब्द, फॉर्म्युले एवढंच फक्त लिहायचंय। वाचून झालं की डोळे झाकायचं, आठवून बघायचं। एकदा आठवलं, पहिल्यांदा तू वाचलं, दुसऱ्या स्टेपला आठवून बघितलं, तिसऱ्या स्टेपला आठवल्यानंतर पुन्हा जे शॉर्ट नोट काढली ती शॉर्ट मध्ये लिहून काढायची। लिहिणं गरजेचं आहे, शॉर्ट मध्ये लिहून काढायचं। यस, आणि पुन्हा लिहिल्यानंतर चौथ्या वेळी डोळे झाकून पुन्हा आठवून बघायचं। या 4 स्टेज मधून तुझी एक गोष्ट गेली पाहिजे। तू म्हणजे सर ऑलरेडी एकदा टॉपिक वाचायला समजा 10 पानं वाचायला मला लागले समजा अर्धा तास, त्याच्यात पुन्हा तुम्ही सगळं करायला लावताय म्हणजे अजून माझे 20 मिनिटं वाढले, नाही, 10 पानं वाचायला तुला अर्धा तास लागला। नंतर तू अभ्यास करता करता शॉर्ट नोट काढलेले आहे, बरोबर? त्याच वेळी तुला आता अभ्यास झाल्यानंतर हार्डली डोळे बंद करून ते आठवून बघायला, डिटेलमध्ये आठवायचं, थोडं थोडं आठवायचंय, हार्डली तुला 30-40 सेकंद लागेल, 1 मिनिट जर 1 मिनिट लागला, नंतर तेच लिहून काढायला पुन्हा 2 मिनिटं लागले, कारण लिहून जाणं गरजेचं आहे, 3 मिनिटं वाढले, आणि पुन्हा नंतर डोळे झाकून पुन्हा आठवून बघायचं 4 मिनिटं, म्हणजे तुझ्या अर्ध्या तासामध्ये फक्त 4 मिनिटं ऍड केले, पण ते 4 मिनिटं ऍड केल्यामुळे दुसऱ्या वेळी 8 दिवसांनी जेव्हा तू रिव्हिजनला असेल, रिव्हिजन मध्ये तुला 1 तास घालायपेक्षा या 4 मिनिटात त्याच वेळी त्याचं तू इमॅजिनेशन करून बघितलं, मनन केल्यामुळे ते डोक्यात फिक्स झालं ना, पुढच्या वेळी तुला 1 तास रिव्हिजनच्या ऐवजी फक्त 10 मिनिटं लागतील पूर्ण वाचायला। सो ही गोष्ट कर, याने काय होतं, जे आपण वाचलं ना ते डायरेक्ट आपल्या डोक्यात फिक्स होतं। काय सांगितलं, 4 स्टेज सांगितल्या। पहिल्यांदा अभ्यास कर, अभ्यास केल्यानंतर त्याच वेळी शॉर्ट नोट काढून ठेव, नंतर डोळे झाकून, सेकंड स्टेप आली, डोळे झाकून ते आठवून बघ, थर्ड स्टेप मध्ये पुन्हा शॉर्ट मध्ये लिहून बघ, फोर्थ स्टेप मध्ये पुन्हा डोळे झाकून आठवून बघ। म्हणजे किती मोठा टॉपिक असो, फक्त पुढे 3-4 मिनिटं तुला ऍड करायची। यावेळी गेला तर बघ 2-3 वेळा या गोष्टी केल्या ना, तुला 100% रिझल्ट येईल, डायरेक्ट पाठ होईल। मी टॉपर होतो मित्रांनो आयटी मध्ये, सो मी ह्या गोष्टी करायचो, मला रिझल्ट आलेला, तुम्ही सुद्धा करा। बाकीच्या महत्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी जशा तुम्हाला माहिती आहे, आस्क युअर टीचर टू व्हेरी आयएमपी क्वेश्चन असतील ते टीचर कडून मागून घ्या, नसेल भेटले तर पर्पल ऍप डाउनलोड करा। पर्पल ऍप मध्ये पण मी सगळ्या विषयांचे, तुमच्या डिपार्टमेंटच्या सगळ्या विषयांचे आम्ही कोर्सेस सोबत आयएमपी क्वेश्चन पण दिले आहे। सो तसंच आयएमपी क्वेश्चन घ्या। आयएमपी क्वेश्चनने काय होतं, एवढ्या मोठ्या सिलेबस मधनं आयएमपी क्वेश्चन थोडेच असतात, सो तेवढं वाचायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही, तेवढंच आपण 2-3 वेळा वाचून घेतलं फटाफट की तेवढं डोक्यात पाठ होऊन जातं। म्हटलं ते आयएमपी मधलं थोडं जरी आलं, पासिंग शुअर शॉर्ट होऊन जाते। त्यामुळे टीचर्स कडनं आयएमपी मागून घ्या आणि ते वाचा, नसेल भेटलं पर्पल ऍप ऍप्लिकेशनवर डाउनलोड करा, त्यावर तुम्हाला भेटून जाईल। नंतर डोंट स्टडी 1 सब्जेक्ट फुल डे, एकच सब्जेक्ट तू फुल दिवसभर घेऊ नको, कारण आज पूर्ण दिवस एक सब्जेक्ट घेतला, उद्या दुसरा सब्जेक्ट घेशील, परवा तिसरा घेशील तर हा विसरून जाशील। त्यामुळे जसं मी मागे एका व्हिडिओमध्ये 3-3 तासाची टेक्निक सांगितली होती, 3 तास एक सब्जेक्ट, 3 तास दुसरा, 3 तास तिसरा, पुन्हा दुसऱ्या दिवशी तो 3 तास, पुन्हा तोच सब्जेक्ट 3 तास, तो सब्जेक्ट 3 तास, पुन्हा तिसऱ्या दिवशी तोच सब्जेक्ट 3 तास 3 तास 3 तास। यानी काय होतं, जेव्हा आज वाचलंय 3 तास, उद्या 3 तासाला घेताना मागचं जे कालचं 3 तास होतं ते हार्डली 4-5 मिनिटात एकदा रिवाइज करून घ्यायचं, 4-5 मिनिटात रिवाइज, पुन्हा तिसऱ्या दिवशी मागच्या 2 दिवसांचं 4-5 मिनिटात शॉर्ट मध्ये रिवाइज करून घ्यायचं। म्हणजे ते मागचं बघा, मागे 3 तास वाचलं होतं पहिल्या दिवशी, पण दुसऱ्या दिवशी 3 तासाचं हार्डली 3 मिनिटात रिवाइज करून घ्यायचं, पुन्हा डोक्यात येऊन जातं। पहिल्या दुसऱ्या दिवसाचं 3-6 तासाचं आहे, तिसऱ्या दिवशी ते हार्डली 3-6 मिनिटातच रिवाइज करून घ्यायचं। यावेळी जाशील तर वेगवेगळे सब्जेक्ट तुझे कंटिन्यू चालत राहतील आणि कंटिन्यू सगळ्या सब्जेक्टच्या लिंक मध्ये राहशील आणि तुला वाचलेलं तर रिकॉल होत राहील आणि लक्षात राहील, पुन्हा पुन्हा वाचायची गरज नाही पडणार। आणि सिंपल, डोंट मग अप हार्ड दॅन इझियर, म्हणजे जे अवघड टॉपिक्स असतात ते पाठ करत नको बसू, ते समजून घे, कारण ते पाठ होत नाही। त्यापेक्षा जे सोपे टॉपिक आहे ते पाठ केले, त्यात वेळही कमी लागतो आणि ते पाठ होऊन जातं। जे अवघड आहे ते समजून घ्यायचाच प्रयत्न कर। समजला, डेरिव्हेशन्स वगैरे टफ असतात, ते समजले ना तर मग ते लक्षातही राहतं आणि आरामात क्लिअर होतं। सो या 4 टेक्निक फॉलो कर। पहिलं, अभ्यास करताना 4 वे फॉलो करायचं। पहिल्यांदा समजून घ्यायचंय, समजून घेतल्यानंतर डोळे झाकून आठवून बघायचंय, शॉर्ट मध्ये रिव्हिजन करून लिहून बघायचंय आणि पुन्हा आठवून बघायचंय। नंतर
टीचर्स कडून IMP क्वेश्चन घ्यायचे ते फटाफट वाचून घ्यायचे. नंतर एकच सब्जेक्ट डेली घ्यायचा नाही, 2-3 सब्जेक्ट किंवा 4 सब्जेक्ट कंटिन्यू डेली घे. आणि चौथं, अवघड जे टॉपिक आहे डेरिव्हेशन वगैरे ते लिहून काढ, समजून घे, ते पाठ होणार नाही, सोपे सोपे ते पाठ कर. या 4 टॉपिक फॉलो कर, तुला पुन्हा वाचायची गरज नाही पडणार. बघ तू आतापर्यंत जो अभ्यास करतो त्यापेक्षा तुला कितीतरी रिझल्ट चांगला भेटलेला असेल आणि खूप तुला जास्त फायदा होऊन तुझा रिझल्ट वाढून CGPA तुझा वाढला असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. डाऊट असेल कमेंटमध्ये लिहा. अमित पर्पल ॲट तुम्हाला बेस्ट बनवण्यासाठी, टॉपर बनवण्यासाठी कंटिन्यू 1 महिन्यापासून काम करतोय आणि ते काम शेवटपर्यंत राहणार. तुम्हाला टॉपर आम्ही करून सोडणार, सो डोंट वरी. आणि अभ्यास करताना, टॉपर करताना तुम्हाला अजून आमची हेल्प लागली तर नक्की पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यावर व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे. ते कोर्सेस मधले फ्री लेक्चर्स बघा, आवडले तर एकदम स्वस्त असलेले कोर्सेस सबस्क्राईब करा आणि त्यावर दिलेले मटेरियल, स्टडी मटेरियल, शॉर्ट मटेरियल, त्यामध्ये शॉर्ट टाइम मध्ये अभ्यास करून तुमचे एंड सेम गॅरंटेड तुम्ही स्कोर कराल, एवढी मी 100% गॅरंटी देतो. सो नक्की पर्पल ॲट ऍप्लिकेशन पण डाउनलोड करा, कोर्सेस सबस्क्राईब करा आणि YouTube चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.